त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा भाग प्रेक्षकांनो इथे ऐकणार आहोत। कारण जी सुनीता काव्याबद्दल अपशब्द, तिच्या कॅरेक्टरबद्दल जे काही पुरावे, तिचा भूतकाळ, अफेअर आणि तो मुलगा, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जी काही दिवाळीचा बॉम्ब फोडायला आलेली असते, तिचंच थोबाड आता मानिनीने काव्याच्या पाठीमागे उभा राहून खंबीरपणे उभा राहिलेली असते। विक्रमने सुद्धा इथे काव्याला साथ दिलेली असते आणि मानिनीने चांगलंच सुनीताला फैलावर घेतलेलं असतं, तिचं थोबाड फोडलेलं असतं। सोबतच प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पेनड्राईव्ह इथे आता ती घेऊन आलेली असते ना, ते पेनड्राईव्ह मात्र आता खलबत्त्यात कुटून कुटून त्याचा भुगा केलेला असतो। आणि आता काव्यासाठी ही गोष्ट मात्र खूप इम्पॉर्टंट असते। जी आता सुनीता इकडे पारचं नाव घेते आणि सुनीताने पारचं नाव घेतल्याबरोबर आता काव्या सुद्धा खूप सुनीतावर भडकलेली असते। हे सगळं आपल्याला याच्या रिव्ह्यूमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप काही गोष्टी झाल्यात, फक्त आता ह्या चौघांमध्येच आजचा एपिसोड त्यांनी रंगवलाय। खूप रामायण महाभारत झालेला आहे, खूप काही गोष्टी आहेत, सगळ्यांबद्दल बोललं गेलंय। इकडे अक्षरशः विक्रम आणि त्याचबरोबर मीनाक्षीच्या मैत्रीबद्दल, नात्याबद्दल सुद्धा बोललं गेलं। हे सगळं आपल्याला पाहायचंय। तर आता प्रेक्षकांनो सुरुवातीला काय होतं ना, इकडे आता चकली खात असते आणि चकलीसारखीच तू गोलगोल घरातल्यांना फिरवतेस, गोलगोल घुमवतेस, असं काव्याला सुरुवातीला सुनीता बोललेली असते। त्यामुळे विक्रम म्हणतात, का गं असं का म्हणतेस? आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी म्हटलं काव्याने चकली केलेली असेल, काय गं तूच केली आहेस ना? तर काव्या म्हणत असते, नाही नाही, मी नाही केलेली ही चकली, ताईने केली। ताईने आणि कोणी? ताईने आणि तिच्या नवऱ्याने केली। अच्छा असं आहे का? बरं बरं, मग तू काय केलेलं आहेस? तेव्हा विक्रम म्हणत असतात की मी आणि काव्याने ना पूर्ण घर सजवलंय, पूर्ण घरामध्ये लाईट, दिवे हे सगळं काही लावलेलं आहे। त्यावर लगेच सुनीता म्हणते, अच्छा असं आहे, तर तसं ही काव्या दिवे लावण्यामध्ये एक नंबरची एक्सपर्ट आहे, बरोबर की नाही? असं सुद्धा इकडे ती बोलत असते। त्यावर लगेच आता विक्रम म्हणत असतात, काय चाललंय काय? तेवढ्यात घरातल्या मावशी येतात आणि त्यांना ना खलबत्ता हवा असतो। त्या विचारतात की काय होत आई, खलबत्ता सापडत नाहीये मला, जुना खलबत्ता, अगं त्याला ना गंज पकडला होता बघ, त्यामुळे मी ना तो टाकलाय, आता नवीन खलबत्ता आणलाय बघ, तिथे ओठ्याच्या तिथेच ना बॉक्स आहे, त्यामध्ये असेल, घे, स्वच्छ करून वापरायला घे, असं मानिनीने सांगितलेलं असतं। तेव्हा त्या मावशी निघून गेलेल्या असतात। त्यावर लगेच आता विक्रम म्हणत असतात की बरं चालू द्या तुमच्या दोघी तिघींच्या मैत्रिणीच्या गप्पा, त्याचबरोबर मी येतो आता, बाकीची मुलं कशी वरती फटाके वाजवायला गेलीत ना, त्यामुळे मी येतो, जातो निघून। आणि तेव्हा लगेच आता इथे जी काही सुनीता आहे ती म्हणत असते, अहो एवढी काय घाई रे विक्रम तुला? खरं तर आता विक्रम, मानिनी, सुनीता, मीनाक्षी, त्याचबरोबर आणखी काही लोक आहेत ना, हा सगळ्यांचा ग्रुप आहे। त्यामुळे सुनीता इकडे विक्रमला अरे करेच करत असते। ती म्हणत असते, अरे एवढी काय घाई आहे तुला जाण्याची? नको जाऊस, थांब जरा, बस ना, गप्पा ऐकायच्या नाहीयेत का? तसंही तुझ्या सुनेने लावलेले दिवे हे सगळं काही तुला ऐकायचं नाहीये का? तुझी सून कसे दिवे लावते, काय करते, हे ऐकण्यामध्ये आणि त्याचबरोबर तिच्या भूतकाळाबद्दल आज मी काहीतरी सांगायला आलेले आहे। पण मला एक गोष्ट सांग विक्रम, तुझं आणि मीनाक्षीचं नातं अजून कसं आहे रे? आहे तसंच आहे, आणि तूही आमच्या ग्रुपमध्ये नेहमीच, मी तर मनूला सांगत असतो की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांनीच इथे ॲग्रेसिव्ह आणि त्याचबरोबर इथे नेहमीच कनेक्टिव्ह राहायला हवं ना, ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमीच सांगत असतो। मग मला एक गोष्ट सांग विक्रम, जर इथे तू एखाद्या वेळेस मनूला गुलाब देत असतील तर मग मात्र तुला मीनाक्षी आठवते का? तेव्हा इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, काय चाललंय काय तुझं सुनीता, तू असं का बोलतेस, मला काही कळत नाही। हो म्हणजे काय आहे ना, तुझ्या सुनेबद्दल मला जे काही कळलंय ना, किंवा सून आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना जे काही फसवत आलेली आहे ना, तिचा खरा चेहरा मी तुम्हाला इथे दाखवायला आलेली आहे। तुझ्या सुनेचं कोणासोबत अफेअर आहे, ती कोणाला जाऊन भेटती, ह्या सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हा लोकांना दाखवायला आलेली आहे। आणि त्यामुळेच त्याचा खरा चेहरा आणि तिचा जो काही बॉयफ्रेंड आहे ना, तो मी इथे दाखवायला आलेली आहे। त्यावर विक्रम म्हणतात, मानिनी काय चाललंय हे सगळं? आणि सुनीता काय काय चाललंय का? तू माझ्या सुनेबद्दल हे सगळं काही बोलतेस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेबद्दल हे सगळं काही बोलायची? त्यावर आता लगेचच इकडे मानिनी म्हणत असते, हे बघ, मी तुला अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्या बोलण्यामुळे मी काव्यावर अविश्वास दाखवला होता, पण मला आत्ता इथे तुझ्यावर कुठलीही गोष्ट बोलायची नाहीये, किंवा काव्याबद्दल किंवा आणखी काही गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये। त्यावर लगेच सुनीता म्हणते, अगं असं काय करतेस मानिनी, मी तुझ्याकरिता मस्त दिवाळीचं गिफ्ट आणलंय ना। तेव्हा लगेच आता सुनीताने आणलेला तो काही बॉक्स जो आहे ना, तो बॉक्स ती ओपन करते आणि तिने आणलेला बॉक्स जेव्हा ती आता इथे ओपन करते तेव्हा ती म्हणत असते, बघ यामध्ये दिवाळीचं गिफ्ट आहे आणि तेच दिवाळीचं गिफ्ट मी इथे तुम्हा लोकांना आणलेलं आहे। मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही हे दिवाळीचं गिफ्ट पाहाल आणि तुम्हाला आनंद सुद्धा होईल, आणि त्याकरिताच मी ते हे इथे दिवाळीचं गिफ्ट आणलेलं आहे। त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे सुनीता म्हणत असते, ह्या गिफ्टमुळे आता इकडे तुम्ही जो काही तुमच्या सुनेवरती इथे विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास मात्र इथे
काय आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही तुमच्या सुनेवरती किती विश्वास ठेवता, काय करता, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत आणि तुमची सून तुम्हाला किती फसवते हे सगळं काही तुम्हाला इथे या बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. असं म्हणून आता ती तिच्या हातामध्ये देते, पण मानिनी फक्त तो बॉक्स घेते. त्यावर लगेच आपण पाहतो की इथे ती लगेचच तो बॉक्स ओपन करून दाखवण्याचं काम करत असते आणि ती म्हणत असते, हे घे, हा पेनड्राईव्ह आहे आणि हे आहे तुझ्या सुनेचा भूतकाळातील मुलगा आणि त्याचा खरा चेहरा आणि तोच खरा चेहरा मी इथे दाखवण्यासाठी आलेली आहे असं सुनीता बोलत असते. मानिनी तर मात्र खूप रागाने तिच्याकडे पाहत असते. मानिनीला ऑलरेडी खूप राग आलेला असतो. आता काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. जे काही CCTV फुटेजचा पेनड्राईव्ह तिने दाखवलेला असतो ना, त्यामुळे आता इकडे काव्य विचार करत असते, आता जर जीवाचं आणि माझं नातं आणि त्याचबरोबर ह्यातील जे काही व्हिडिओ किंवा आणखी काही क्लिप्स असतील तर सगळ्यांसमोर आल्यानंतर इथे पूर्ण देशमुख कुटुंब जे आहे ना, ते पूर्ण देशमुख कुटुंब इथून हादरून जाणार आहे. आता मला काहीही करून ह्या लोकांना थांबवावंच लागणार आहे. काय करू मी, कशा पद्धतीने ह्या लोकांना थांबवू, मला काहीतरी करावं लागणार आहे असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. पण काय करणार मी, कसं थांबवणार, म्हणूनच ती आता इथे विचार करत असते. आणि जर जीवाचं इथे काही समजलं तर पूर्ण देशमुख कुटुंब जे आहे ना, पूर्ण देशमुख कुटुंब इथे आता हादरून गेल्याशिवाय राहणार नाही असा इथे काव्य विचार करत असते. त्याचबरोबर आता मानिनी, मला हे तुला CCTV फुटेज दाखवायचं आहे. एकदा का हे CCTV फुटेज तुला दाखवलं की सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतील आणि इथे सगळा काही भूतकाळ इथे समोर येईल. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, तुम्ही हे सगळं काय करताय सगळं हे. त्यावर लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हे बघ सुनीता, बोललीस ते आतापर्यंत खूप बोललीस, पण प्लीज आता तुझं थोबाड बंद कर. काय चाललंय काय तुझं, दिवाळी आहे, सण आहे आणि तुला ह्या असल्या गोष्टी करायला कोणी सांगितल्यात. त्याचबरोबर तू माझ्या सुनेबद्दल, तिच्या कॅरेक्टरबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलताना तुला लाज कशी वाटत नाही. काय चाललंय मानिनी हे. मी काही दिवस घराच्या बाहेर काय गेलो आणि त्यानंतर हे सगळं इथे चालू झालंय. जेव्हा आम्ही घरातून बाहेर जात असताना दोघी सासू सुना इथे एकमेकांच्या होत्या, पण मी जेव्हा बाहेरून घरात आलो तेव्हा मात्र कोणी कोणाशी बोलतच नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टीला इथे ही सुनीता जबाबदार आहे. हे बघ सुनीता, आत्ताच्या आत्ता हे थांबव. मानिनी, हिला जायला सांग इथून आत्ताच्या आत्ता, नाही तर माझ्यापेक्षा वाईट काहीच नसेल. त्यावर लगेच आता इकडे काव्या समोर येते आणि काव्या इथे सुनीताला म्हणत असते, काय हो, हे सगळं करून तुम्हाला काय मिळतंय, काय भेटतंय, काय तुम्हाला हे सगळं करून काय करता तुम्ही हे असं. हे बघा, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे नेमकं तुम्ही सिद्ध काय करणार आहात. मी तुमच्यासमोर हात जोडते, हवं तर मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज हे सगळं थांबवा, हे सगळं थांबवा. अगोदरच तुमच्यामुळे आणि इथे मानिनी काकू आणि माझ्या नात्यामध्ये खूप काही विघ्न आले होते, पण आत्ता ते नातं कुठंतरी जाऊन सुरळीत झालेलं आहे. त्यामुळे प्लीज काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे थांबवा प्लीज. हे असं काहीही करू नका, मी तुमच्या पाया पडते असं काव्या म्हणत असते. तेव्हा आता इकडे सुनीता म्हणत असते, आता काय होतंय. अगं तुला एक गोष्ट सांगू का, इथे मी एवढं सगळं मानिनीला सांगत होते आणि एवढ्या सगळ्या मानिनीला गोष्टी सांगत असून सुद्धा मानिनीने माझ्यावर इथे विश्वास ठेवला नाही, माझ्यावर अविश्वास दाखवला आणि माझ्यावर अविश्वास दाखवलेला असल्या कारणाने मला तिला हे सिद्ध करून दाखवावंच लागणार आहे की नाही, तू चुकीची आहेस आणि तू चुकतेस. त्याचबरोबर तुझा भूतकाळ होता तरी सुद्धा मानिनीने तुझ्यावर विश्वास ठेवला. मग इथे मी तुला का साथ देऊ. मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात इथे ऐकून घेणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे काव्या म्हणत असते, हे बघा, हे सगळं काही करून तुम्हाला काही एक भेटणार नाहीये. तुम्ही खूप चुकीचा आणि त्याचबरोबर खूप वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय. त्यावर लगेच आता मानिनी सुद्धा बोलायला लागते. पण विक्रम मानिनीला अडवतात आणि म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू शांत हो. त्याचबरोबर हे बघ मानिनी, हे तुझ्या मैत्रिणीला आत्ताच्या आत्ता इथे थांबव, दिवाळी आहे आणि त्याचबरोबर इथे ती माझ्या सुनेबद्दल, इथे तिच्या कॅरेक्टरबद्दल बोलत आहे. मी हे अजिबात खपवून घेणार नाही. मानिनी, हे सगळं काही थांबव. त्याचबरोबर ते इकडे सुनीताला सुद्धा म्हणत असतात, सुनीता, तू खूप चुकीच्या पद्धतीने हा सगळा काही विचार करतेस आणि त्याचबरोबर तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये हे विघ्न यायला नकोय. त्यावर सुनीता काव्याला म्हणत असते, आता बघते ना मी पण कोण अडवतंय. तर आता हे इथे पेनड्राईव्ह मधलं CCTV फुटेज जे आणलंय ना मी, ते एकदा का सगळ्यांना दाखवलं ना तर मग मात्र बघतेच काय होतंय तर. आणि ही तुझी सून इथे पार्थला सरळ धोका देते. आता पार्थचं नाव घेतल्याबरोबर काव्या भडकते आणि लगेचच म्हणत असते, एक मिनिट,
तुमच्या हे तोंडून पार देशमुखाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, समजलं तुम्हाला? तुम्हाला ते शोभत सुद्धा नाही आणि तुम्ही ते नाव सुद्धा घ्यायचं नाही. पार्थ देशमुख काय आहेत आणि काय नाही, ते माझ्यासाठी काय करू शकतात किंवा मी त्यांच्यासाठी काय करू शकते, ह्या गोष्टी तुम्ही सांगायची गरज नाहीये. त्यावर लगेच आता इकडे सुनीता म्हणत असते, हल्लीच्या मुली ह्या अशाच तर आहेत, त्यांना त्यांचा वर्तमान काळ सुद्धा हवा असतो आणि त्याचबरोबर फुंकर घालायला आणि इथे भूतकाळामध्ये त्या मुलाचा हातात हात धरून फिरायला तो सुद्धा हवा असतो. ह्या दोन ठिकाणी उड्या मारत असतात, असं सुद्धा इकडे आता सुनीता म्हणत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर विक्रम पुन्हा एकदा भडकतात आणि विक्रम म्हणत असतात, 1 मिनिट, बोलताय ते खूप जास्त बोलताय, तुमची एवढं सगळं बोलण्याची हिंमत कशी होती आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही का आणि कशामुळे बोलताय, खूप जास्त अति करताय तुम्ही, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे विक्रम खूप भडकलेले असतात आणि विक्रम खूप जास्त भडकल्यानंतर इकडे मात्र आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे विक्रमला त्यांना तीच गोष्ट सांगून द्यायची असते की नाही, इथे खूप जास्त आणि चुकीचा विचार इथे तुम्ही लोक करत आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता थांबव. मानिनी, आत्ताच्या आत्ता तुझ्या मैत्रिणीला इथून जायला सांग, तुझी मैत्रीण खूप चुकीच्या पद्धतीने इथे सगळं काही बोलत आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी ती आपल्या मनामध्ये भरवत आहे, त्यामुळे तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगणार आहेस की नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आता सुनीता म्हणत असते, मी तर जाणारच आहे, पण माझी मनू भोळी आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दल ते सगळे काही पुरावे इथे सादर करणं आणि तिचे डोळे उघडणं हे माझं कर्तव्य आहे. कॉलेजमध्ये सुद्धा इथे जेव्हा इथे तिला कोणी फसवायचं तेव्हा मात्र मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची आणि आता सुद्धा मी तेच करणार आहे. तर आता आपण पाहतो की काव्याला जीवाबरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण आठवत असतात. कशा पद्धतीने ते कॉफी प्यायचे, त्याचबरोबर कशा पद्धतीने एकमेकांची मस्ती करायचे, सगळ्या त्या इथे कॉफी शॉपमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आता इकडे जी काही सुनीता आहे तिला काव्या आहे तिला इथे आठवू लागलेल्या असतात. आता इकडे सुनीता म्हणत असते, बघ आता मी दाखवते, असं म्हणून लगेचच तिने लॅपटॉप घेतलेला असतो आणि त्या लॅपटॉपला तिच्या हातामध्ये असलेलं पेन ड्राईव्ह जे आहे ते इथे कनेक्ट करत असते. इकडे मात्र आता विक्रम कंटिन्यू म्हणत असतात, मानिनी हे सगळं काय चाललंय, थांबव मानिनी, हे सगळं नाही बघायचंय, काही नाही ऐकायचंय मला काही. मानिनी, तू ह्या सगळ्या गोष्टीचा का असा विचार करतेस, का हे सगळं काही थांबवण्याचा तू प्रयत्न करत नाहीस. मानिनी, मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता इकडे लगेचच इकडे जी काही सुनीता आहे तिने ते पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेलं असतं आणि व्हिडिओ ओपन होत असतो. आता समोर काव्या बसलेली असते आणि काव्या समोर बसलेली असताना तिथं तर आतापर्यंत कोणीच नसतं. आता इकडे लगेचच काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होणार आहे, त्याचबरोबर हे कुठेतरी जाऊन थांबलं पाहिजे असा सुद्धा इकडे ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इकडे आता तिने विचार केल्यानंतर आता लगेचच सुनीता पुढे येते आणि सुनीता पुढे आल्याबरोबर आपण पाहतो की सुनीताने आता ते लॅपटॉप बंद केलेलं असतं आणि लॅपटॉप बंद केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही मानिनी आहे त्या मानिनीने सुनीताचं थोबाड फोडलेलं असतं आणि मानिनीने सुनीताचं थोबाड फोडल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच जी काही काव्या आणि इथे जे काही विक्रम आहे त्यांना खूप छान वाटलेलं असतं की इथे फायनली काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जी काही मानिनी आहे मानिनीला सगळं काही नको आहे. त्यावर लगेचच आता इकडे सुनीता म्हणत असते, काय करतेस मानिनी. तेव्हा मानिनी म्हणते, हो मी अगदीच ज्या काही गोष्टी इथे करते ना त्या गोष्टी अगदी बरोबर करत आहे, कारण इथे तुझी चूक आहे आणि तू खूप चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतेस. अगं तुझं ऐकून मी खूप काही गोष्टी इथे गमवल्यात, खूप काही गोष्टी इथे केल्यात, पण आता तरी नकोय, आता तरी मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, तू अशी का खालच्या थराला जाऊन वागत आहेस. त्यावर आता सुनीता म्हणत असते, मानिनी काय करतेस, एवढा आंधळा विश्वास कसं काय ठेवण्यावर तू. हे बघ मानिनी, अजिबात विश्वास ठेवू नकोस, कारण अजिबात हे खरं नाहीये, एकदा ते CCTV फुटेज बघ. त्यावर लगेच आता मानिनी म्हणते, बाद झालं सुनीता, बाद झालं. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आणि तू माझे कान भरवल्यामुळे अगोदरच मी खूप चुकीची वागले काव्यावर. जी काव्या कोणाचा एक शब्दही न ऐकून घेणारी मुलगी आज इथे घरामध्ये कुठलाही तमाशा होऊ नये, कुठलाही वाद होऊ नये म्हणून तिनं सगळं काही मुकाट्यानं ती सहन करत आली. जी मुलगी सगळ्यांना सडेतोड आणि खरी आहे त्या मुलीने माझं सगळं काही ऐकलं, सगळं काही तिला आम्ही पारतानी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं, त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचं पाप मी इथे भोगलेलं आहे. अगं तुला एक गोष्ट सांगू का, अगं
हे बघ, तुझा खूप चुकीचा गैरसमज आहे. प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ असला तरी सुद्धा तो वर्तमान काळात ती व्यक्ती घेऊन येईल असं नाहीच आहे. त्यावर सुनीता म्हणत असते, हे बघ मानिनी, तू अशा मुलीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. ह्या अशा ज्या मुली आहेत ना, त्या खूप फसवतात आणि खूप काही गोष्टी इथे त्या करत असतात. तुला नाही कळणार आहे हे सगळं काही. त्यामुळेच मी इथं तुला तेच सांगू इच्छिते. हे बघ, माझी सून, माझ्या सुनेने सुद्धा सुरुवातीला असंच मला फसवलंय आणि माझ्या मुलाचं आणि माझं नातं सुरुवातीला खूप चांगलं होतं. माझा मुलगा अक्षरशः संध्याकाळची कॉफी माझ्यासोबत प्यायचा आणि दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे मला तो सांगायचा. पण आता माझ्या सुनेने माझ्या मुलाला एवढं माझ्यापासून दूर केलेलं आहे की साधं तो मला कॉफी तर काय, चहासाठी काय, कशासाठीच विचारत नाही. फक्त कामावर जाताना हाय हॅलो बाय करतोय. आणि तुला सांगू, ह्या मुली अशाच असतात. त्यामुळे मी ठरवले प्रत्येक सासवाला ह्या अशा सुनांपासून दूर करायचं किंवा अशा सुनांना आणि सुना वागतायत त्याबद्दल त्यांच्या सासवांचे हे डोळे उघडायचे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता मानिनी तिला खडे बोल सुनावते आणि चांगलं सडेतोड उत्तर देते. ती म्हणत असते, चुकीचा विचार करतेस तू सुनीता, खूप चुकीचा विचार करतेस. अगं, त्याच मुली असतात ज्या आपलं माहेर आणि सासर ह्या दोन्ही उंबऱ्यावर त्यांना तेज आणायचं असतं, दोन्ही घरावर आनंद आणायचा असतो. आणि आज तू अशा पद्धतीने बोलत आहेस. हे बघ, असं करू नकोस. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सुनेवर खूप विश्वास आहे. तुला नाही माहिती, माझ्या सुनेंचं, दोघी मुलाचं आणि ह्या दोन्ही सुनांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. अगं, एकाबरोबर लग्न ठरलं होतं पारचं आणि एकीबरोबर लग्न ठरलेलं असताना दुसरीच्याच गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना त्याला किती त्रास झालेला असेल. अगं, काव्याला तर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती ना. ती लग्नासाठी तयार होती, पण अगदी काही क्षणामध्ये परिवारासाठी किंवा आपल्या ह्या सगळ्या फॅमिली वाचवण्यासाठी तिने एवढा मोठा डिसिजन घेतला आणि एवढा मोठा डिसिजन घेऊन तिने ती लग्न करण्यासाठी तयार झाली. आणि तरी सुद्धा तू अशा गोष्टी बोलत आहेस सुनीता, खूप चुकीचा, खूप जास्त चुकीचा तू इथे विचार करत आहेस, असं सुद्धा मानिनी म्हणते. आणि मानिनीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं. त्यावर सुनीता एवढ्यात तरी कुठे गप्प बसते. थोबाड फोडले, एवढ्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत, इकडे विक्रमने अपमान करून झालेला आहे, तरी सुद्धा ती मात्र शांत होण्याचं नावच घेत नसते. नाही मानिनी नाही, ह्या मुली अशाच असतात ग. हे बघ, तुला नाही माहिती सुनीता, अगं, ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालं होतं ना आणि त्या परिस्थितीमध्ये ह्या मुली सोडून गेल्या असत्या, पण ह्या दोन्ही मुलींनी तसं केलं नाही. त्या खंबीरपणे दोन्ही परिवारासाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्या लावून दिलेल्या लग्नासाठी त्या इथे राहिल्या. त्यांनी ते नातं निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केला सुनीता. हे बघ, घरोघरी मातीच्या चुली असतात, हे मात्र खरंय. पण तुला एक गोष्ट सांगू का, त्या चुलीवर शिजलं जाणारं अन्न हे सारखं नसतं सुनीता. त्यामुळे प्लीज तू आता ह्या गैरसमजातून बाहेर ये. त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, हे बघ, मी तुला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी ठरवलेला आहे ह्या अशा मुलींचा खरा चेहरा समोर आणायचा. त्यावर विक्रम आता भडकतात आणि लगेचच म्हणत असतात, म्हणून काय केलेलं आहे, म्हणून माझ्या साध्या भोळ्या मनूचे कान भरले आणि साध्या भोळ्या मनूचे कान भरल्यानंतर इथे आमच्याच घरामध्ये विघ्न आणण्याचा आणि त्याचबरोबर आमच्याच घरातील नात्यामध्ये दुरावा निर्माण करायचा तू इथे काम केलेलं आहेस. का केलंयस असं? अगं, माझी मनू खूप साधी भोळी आहे आणि तू अशा गोष्टी केलेल्या आहेस. आता विक्रमने खंबीरपणे इथे साथ दिलेली असते. त्यामुळे काव्याचे डोळे भरून आलेले असतात आणि काव्याचे डोळे भरून आल्यानंतर इकडे पुन्हा विक्रम म्हणत असतात, तुम्हा लोकांच्या ह्या अशा विचारांमुळेच इथे सून नावाची व्यक्ती इथे बदनाम होत चाललेली आहे. तुला कळत नाही की तू कशी वागतेस आणि काय करतेस. एका बाजूने का विचार करतेस तू, दोन्ही बाजूने विचार करू ना. सून म्हणजे पंती, सून ही पंतीसारखी असते. इथे जिथे आपण तिला लावतो तिथे ती तेवत राहते आणि त्याचबरोबर तिच्या प्रकाशाने पूर्ण घर उजळून टाकते. मग तू असा विचार का करतेस? अगं, तुझ्यामध्ये खोड असेल आणि त्यामुळे तू तुझ्या सुनेला नाव ठेवतेस आणि तुझ्या सुनेला नाव ठेवतेस आणि त्यानंतर इथे आमच्या घरामध्ये सुद्धा इथे हे सगळं काही कटकारस्थान करण्याचं तू काम कसं करू शकतेस? तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या मनूमध्ये आणि त्याचबरोबर इथे माझ्या सुनेमध्ये भांडणं लावण्याची आणि त्यांच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याची? आता माननी मात्र रागानेच हे सगळं काही ऐकत असते आणि सुनीताकडे रागानेच पाहत असते. तर आता विक्रम म्हणत असतात, अशा तुमच्या गैरसमजामुळे इथे कितीतरी नातं भरकटली जातात आणि आमच्या घरामध्ये सुद्धा हे तुझ्यामुळेच कटकारस्थान सुरू
झालेले आहेत। त्यावर आता सुनीता म्हणत असते, हे बघ मानिनी, विक्रम एक वेळा बरोबर बोलत असेल, पण मी काय म्हणते, हे एकदा पेनड्राईव्ह तू घे आणि हे पेनड्राईव्ह एकदा घेऊन तू एकदा चेक कर, एकदा बघ, तरी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील। त्यावर आता प्रेक्षकांनो काव्या इकडे पाहतच असते। आता आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग खूपच कमाल असा होणार आहे, कारण फायनली आता इकडे मानिनी इथे सुनीता म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, बास करा इथे सुनीता काकू, प्लीज बास करा, आता हे सगळं काही इथे थांबवा। तेव्हा मानिनी म्हणत असते, काव्या तू आता काहीच बोलू नकोस, सुनीताला तिच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची आणि काय नाही ती मी पाहते। तेव्हा लगेच आता अंजलीला ती किचनमधून खलबत्ता आणायला लावत असते आणि खलबत्ता आणल्यानंतर जो काही सुनीताने आणलेला पेनड्राईव्ह आहे तो पेनड्राईव्ह घेते आणि त्या खलबत्त्यामध्ये ती तो पेनड्राईव्ह कुटत असते। खलबत्त्यामध्ये त्या पेनड्राईव्हचे पूर्ण तुकडे तुकडे केलेले असतात आणि पूर्ण तुकडे तुकडे करून आता खरं तर इथे काव्यावर असलेला विश्वास आणि त्याचबरोबर काव्यावर ठेवलेला विश्वास विक्रम मानिनीने स्पष्टपणे दाखवलेला असतो। इकडे आता मात्र रम्या आणि वसूची चांगलीच पडलेली असते, त्यांना तर कळतच नसतं हा सगळा काय प्रकार चालू आहे म्हणून। ह्या दोघी आवाजूनच इकडे पाहत असतात, हे सगळं काय आहे बाप रे, असा इकडे ते विचार करत असतात। आता जे काही इकडे पेनड्राईव्हचे तुकडे असतात ना ते कुटलेले असतात आणि ती लगेचच ते तुकडे फेकून देते आणि म्हणत असते, इथून पुढे माझ्या सुनेबद्दल एकही अपशब्द तू जर काढलास तर मी तो खपून घेणार नाही, चल चालती हो आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून। असं म्हटल्यानंतर आता तरी सुद्धा सुनीता किती कोडगी आहे बघा ना, तरी सुद्धा ती म्हणत असते, अगं मानिनी तू माझं एकदा ऐकून घे, पण नाही। तरी सुद्धा आता इकडे मानिनीने मात्र सुनीताला हाताला धरूनच घराच्या बाहेर हकललेलं असतं आणि रडणाऱ्या काव्याला आणि त्याचबरोबर घाबरलेल्या काव्याला इथे आता मानिनीने पुन्हा इथे प्रेमाचा आधार दिलेला असतो। विक्रमने सुद्धा खंबीरपणे साथ दिलेली असते तिच्यावर विश्वास दाखवून। इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळेजण आतमध्ये निघून जातात। रम्या आणि वसू येतात, जे काही पेनड्राईव्हचे तुकडे असतात ते पेनड्राईव्हचे तुकडे ती लोक उचलतात आणि पेनड्राईव्हचे तुकडे ती लोक उचलल्यानंतर आतमध्ये घरामध्ये घेऊन जातात। आता इकडे वसू म्हणत असते, नेमकं काय आहे हे सगळं काही, ह्या पेनड्राईव्हमध्ये असं काय होतं काव्याबद्दल की एवढं सगळं काही सणासुदीच्या दिवशी इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामायण महाभारत घडलं। नाही रम्या, आपल्याला शांत बसून चालणार नाहीये, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे शोध घेतलाच पाहिजे, असं सुद्धा आता रम्या वसू इकडे बोलत असतात। तर प्रेक्षकांनो वाटला भाग, त्याचबरोबर सासू सुनेचं नातं इथे तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन आणि उद्याच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत। तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम।